आम्ही मॅडम सोबत बोलत मॅडम माझं ऐकायला खराब झाले मी बसायचं बाहेर, बरोबर आहे का? काय खराब झाले? आज नोकरी करता काय तुम्ही इथं? ही मोडलाय तुमची, ही मक्तेदारी झाली तुमची मॅडमच्या नावाखाली. ही दादागिरी दादागिरी. प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय आहे मॅडम, जिथं मेडिसिन अवेलेबल नाही, 6च्या नंतर तुमचा अधिकारी तिथे भेटत नाही. त्याच्यानंतर नॉर्मल डिलिव्हरी असली तरी पेशंट नगरला पाठवलं जातं. त्याच्यानंतर कुटुंब नियोजनाचे शिबिर तिथं आयोजन केलं जात नाहीये. मग हे का? इथं एवढे सक्षम अधिकारी आहे, शासन त्याच्यावर एवढा पगार उधळतंय, मग हे अधिकारी करतात काय? शेवगाव पंचायत समितीत प्रहार शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा. अधिकाऱ्यांना थेट जाब विचारत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ही बैठक शेवगाव येथे पार पडली. संघटनेचे नेते राम शिदोरे यांनी गटविकास अधिकारी सोनल शहा यांच्यासमोर घरकुल योजना, रखडलेली विकास कामे आणि निधी वाटपातील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले. यावेळी आरोग्य सेवांतील त्रुटी, कृषी विभागातील कारभार आणि लाच मागितल्याच्या तक्रारीही मांडण्यात आल्या. दरम्यान प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. पहा संपूर्ण बातमी. तुम्ही कोण आहे? आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट देतो. तुम्ही दादागिरी तुमची, दादागिरी मॅडम कशाने अधिकारी आहे? आम्ही कसं ओळखायचं कोण आहेत म्हणून? यांना व्यवस्थित बसायला सांगा, खाली खाली बसून घ्या तुम्ही. हा, आणि आमचं काय ते म्हणणं 2 मिनिटं ऐकून घ्या तुम्ही. माहिती घ्या इकडे, चला. नाही 2 मिनिटं ऐका मॅडम, ऐका. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यामार्फत हे लोणकर साहेब इथे ऐका आमचं आता. हो हो तुम्हाला जे काही मागण्या आहेत ना, हो. त्या व्यवस्थित संविधानिक मग आता या सगळ्या खात्यावर तुम्ही नियंत्रण ठेवणार नाही का? पद्धतीने व्यवस्थित तुमच्या संविधानिक बाजू मांडतो हे नाही, हे महाशयमध्ये येऊन बोलायचं कारण काय? पत्र काढलं या नाही, आम्ही तुमच्या बरोबर बोलतोय. तुम्हाला वेळ मागितला आणि बाहेर उभा आहे का नाही? नाही ओरडत नाही आम्ही. तुम्हाला वेळ मागितला मॅडम बोलत, हे या गृहस्थाचा आय कार्ड नसताना आमच्याशी बोलण्याचं काहीच कारण नाही. माझं ऐकायला खराब झाले मी बसायचं बाहेर, बरोबर आहे का? काय खराब झाले? आज नोकरी करता काय तुम्ही इथं? ही मोडलाय तुमची, ही मक्तेदारी झाली तुमची मॅडमच्या नावाखाली. ही दादागिरी दादागिरी. नाही बरं का मॅडम, ऐका तुम्ही. चोरमटपणा सर्वसामान्य जनतेला इथं वेठीस राहिलाय. जन्ममृत्यूमध्ये जाय बाय मॅडम आहे. एकाही सरपंचाचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही. गावाचे सरपंच तिकडे सांभाळतात. अहो मग आम्ही शिस्तीत बाहेर उभा आहे ना. तुम्ही 1 तास सोडून 2 तास वेटिंग करायला लावा आम्हाला, आम्ही थांबणार आहे. नाही, आमचा आवाज मोठा आहे. नाही ओरडत नाही आम्ही, आपलं शांत पद्धतीने सांगतो आम्ही आमच्या काय समस्या आहेत त्या. आमच्या समस्या मॅडम तुम्ही ऐकून घ्या, आमचा काहीच विषय नाही. बस 1 मिनिट. आता प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय आहे मॅडम, जिथं मेडिसिन अवेलेबल नाही, 6च्या नंतर तुमचा अधिकारी तिथे भेटत नाही. त्याच्यानंतर नॉर्मल डिलिव्हरी असली तरी पेशंट नगरला पाठवलं जातं. त्याच्यानंतर कुटुंब नियोजनाचे शिबिर तिथं आयोजन केलं जात नाहीये. मग हे का? इथं एवढे सक्षम अधिकारी आहे, शासन त्याच्यावर एवढा पगार उधळतंय, मग हे अधिकारी करतात काय? याच्यावर तुमचं याच्यातला बदल ते सांगतो आम्ही. आता आमचे प्रश्न ऐकून घ्या, आम्ही मोठ्याने बोलतो असलो सॉरी बरं का. तुमचा आरोग्य विभागाचा हा विषय काय, 6च्या पुढे तुमचा एकही सक्षम अधिकारी त्या आरोग्य केंद्रावर थांबत नाही. आणि त्या सगळ्या पीएससीचा अहवाल मागून घ्या. त्याच्यानंतरचा विषय मेडिसिन मिळत नाही, डिलिव्हरीचे पेशंट, पेशंटला फक्त 2-2 गोळ्या दिल्या जाते. आम्ही तुम्हाला त्यांच्या व्हिडिओ शूटिंग सगळं देतोय. तुम्हाला डिटेल देतो. कृषी खात्यामध्ये जे गाय गोठ्याचे जे प्रकरण आहे, अधिकाऱ्याच्या मनमानीने हे गाय गोठ्याचे प्रकरण केल्या जातात. काय याच्यामध्ये पात्र अपात्र अधिकाऱ्याची यादी तपासा. पात्र अधिकारी ज्याला ज्या शेतकऱ्याला ते मिळालंय त्याचं आम्ही तुम्हाला काही प्रकरण देणार आहोत. ज्या शेतकऱ्याला खरंच गरज आहे त्याच्याकडे आहे, कारण ज्याला गरज नाही त्याला प्रकरण कशा पद्धतीने जातात हे तुम्हाला दाखवून देतो. त्याच्यानंतर जन्म मृत्यू विभागामध्ये कोण जाय बाय मॅडम आहे, पारंपरिक तिथंच आहे का काय, त्यांची काही बदली वगैरे आहे का नाही? गावातून आलेल्या सरपंचाला अरेरावीची भाषा एका महिलेबरोबर वर्तणूक ही चांगली नाहीये, हे असभ्य आहे. तेच देतो, सगळे प्रकरण देतो आम्ही. हो मॅडम, एक विषय नाहीये काय. त्याच्यानंतर दिव्यांगाचा जो काय 5% निधी आहे तो तुमच्या कर्मचाऱ्यामार्फत व्यवस्थित वाटप होत नाहीये. हे पण प्रश्न आहे काय. त्याच्यानंतर घरकुलाचे जे काय हप्ते आहेत मॅडम, जे 70 हजाराचे हप्ते आहेत
हे हप्ते देण्यासाठी अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करतात तिथं. नाही, वरून काय? जर येत नसले तुम्ही त्याचा पाठपुरावा करा वरिष्ठ हा, स्तरावर. आता ते हे येत वरून येत नसले नाही, त्यांना आम्हाला मदत माहिती करा, पण आल्यानंतर देत का नाही याच्यावर पण तुम्ही विचार करा. त्याच्यानंतर 12,000 रुपये तुमचे जे काही घरकुल योजने तुमच्या संडाससाठी दिले जातात, त्याच्यानंतर तुमचा एक अधिकारी इथं 500 रुपये घेतल्याशिवाय ते 12,000 तिथं जमा होत नाहीये. त्याची चौकशी करा, तो कोण अधिकारी त्याच्यावर कारवाई करा. काय अजून तुम्हाला सांगतो, गरड साहेब कोणी इथं, गरड साहेब त्यांच्या मार्फत हप्ते घेतले जातात तिथे. हा, काय हे पूर्ण तालुक्याची चर्चा आहे बरं का. मी एक जबाबदार म्हणून बोलतो इथं. मी त्यांची माझी ओळख बी नाहीये, मी त्यांच्यापर्यंत अजून आलेलो नाहीये. हे खालच्या आणि हे दिव्यांग निधीचा वापर हा ग्रामसेवकांनी काय चक्र मारायला लावायचा हो या लांगड्या पांगड्या लोकांना. हा हा, आता हे झालंय तुमच्या अधिकारीला आम्ही सगळ्याला काल येऊन गेलोय, आम्ही त्यांचं सगळ्याला live केलंय. सांगितलं होतं एकही आय कार्ड वापरत नाही. काय कारण? कारण काय? आणि काल जे नव्हते त्याच्यावर तुम्ही आणि काय काल कारवाई जे करता? नव्हते. तो आम्हाला येत्या 8 दिवसांमध्ये अहवाल द्या. येत नव्हते इथं ते हजर हाजऱ्या होते, लावल्या याचा आम्हाला जातात. अहवाल द्या. हाजऱ्या लावल्या जातात, त्यांच्या समोर टी नाव काय असतं या टीचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या. तुमचं जे हालचाल रजिस्टर आहे त्याच्यावरती फक्त टी लिहायचं आणि निघून जायचं. ही कोणती पद्धत आहे? तुमचा अधिकारी खुर्चीवर नसला तर तो हालचाल रजिस्टरला असला पाहिजे का नाही? हे सगळं हे पहा, आम्ही वरच्या आवाजात बोलतोय, हा तालुक्यातला दबत्या आवाजातला प्रश्न आहे. आणि ह्या सगळ्याचं मूळ तुम्हाला मी सांगितलं पाहिजे. अधिकारी तुमच्यापर्यंत बोलत नाही. 18 नोव्हेंबरच्या झालेल्या प्रशासकीय बदलीमध्ये तुमची बदली झालेली, ही बदली जर रद्द झालेली असली तर ते सुद्धा तुम्ही अधिकाऱ्याला कारण सांगितलं पाहिजे. अशी चर्चा आहे बरं का. तर मॅडमची आम्ही बदली तुम्हाला झालेली. तुमची बदली झाली म्हणून यांच्यावर अंकुश राहिला नाही. मग एकदा- तुम्ही हे सर्वसमोर सांगितलं पाहिजे, झाली नाही झाली तर माझा चार्ज येतच आहे. नाही नाही, तुमचं नाही गाव अधिकारी बोलत मग आहे काल तसं. जे मग तुम्ही नाही, तुमची जर बदली कॅन्सल झालेली असली तुम्ही त्यांना सांगा ना, आता इथं चार्ज कुणाचा आहे? तुमचाच आहे ना. हा, मग मग ते अधिकारी मानायला तयार नाही मॅडम. कोण नाही म्हणत आहे? कुणाला? अहो येत आता हे बिगर आय कार्डचे बसलेले सगळे अधिकारी तसेच आहे. तुम्हाला वाटतं इतकं स्वतः नका समजू तुम्ही. ही बाहेरची चर्चा आहे. बरं ते चला, तुमची चर्चा नाही, ते आम्ही बरं, जाऊ दे, आमचं नाही नाही. नाही, ऐका ना, ते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याबरोबर बोलून आम्ही तो प्रश्न मार्गी लावू, त्याचा विषय नाही. या अधिकाऱ्याला काही नियमात घ्या, यांना आय कार्ड द्या, यांना आणि वेळेचं बंधन सर्वसामान्यांची द्या. कामं वेळेत करायला लावा. हा. हे तुम्हाला आणि सांगतो, घरकुलासाठी दलित वस्ती मधले जे 10% निधी आहे आपल्या इथं पंचायत समिती कमीत कमी 2 ते 3 महिन्यापूर्वी हा निधी इथं आलाय. तो आजच्यापर्यंत ग्रामपंचायतच्या खात्यावर वर्ग केला जात नाही. मग त्यांना जर असे जर 2-2, 3-3 महिने पेंडिंग नाही, आता आलेलं आहे, तो आपण वर्ग केलेला आहे. विचारा त्या कोणी इथं कचरे साहेब संबंधित त्यांना विचारा. मी वर्ग केलाय. काय होतंय बघू ना मॅडम, आता. हे अधिकारी आहे ना, प्रश्न घेऊन या. मग आता हे खोटे आहेत का? खोटे आहे का? मी वर्ग केलाय. कधी केलाय? नाही नाही नाही, आता आम्ही सांगितलेलं खोटे आहेत काय सगळे प्रश्न. त्याच्याने मला निधीचं सांगते मी. आणि अहो निधीला बी लई ताण आहे मॅडम. अधिकारी काय काय तकलीफ देते नाही इथं. मला तुम्ही लिहून द्या, मी सगळं लेखी देणार सगळं. निवेदन देतोय आम्ही. आम्ही पूर्ण तुम्हाला ऑन पेपर देतोय सगळं, आणि शूटिंग सगळं देतोय अधिकाऱ्याच्या. त्यांच्यावरती कारवाई करा. काही प्रकरण आहे ते प्रकरण सुद्धा दप्तर दिरंगाई अंतर्गत त्या अधिकाऱ्यावर सुद्धा आम्ही कारवाई करायला लावणार आहे. आणि 26 तारखेला आम्ही या महाराष्ट्राचे राज्यमंत्री बच्चू कडू साहेबांच्या नियोजनात तुमच्यावर मोर्चे घेऊन येणार. ते स्वतः जर येतात नियमात 26 बदल नाही तारखेला. झाले, या अधिकारी वर्ग सरळ नसला, सर्वसामान्य जनतेला न्याय नाही मिळाला, प्राथमिक आरोग्य केंद्राचं जर योग्य विल्हेवाट यांच्यातून नाही लागली तर आम्ही तुम्हाला याच्यात लिखित जाब मागणार मॅडम. धन्यवाद. आमची माहिती ऐकून घेतली आणि देतो ना देतो ना. तुम्हाला लिखित आम्ही ऑन स्वरूपात पेपर देतो देतोय सगळं. तुम्हाला सगळं, तोंडी नाही बोलत. फक्त या अधिकाऱ्यासमोर बोललो, कारण काय होतं इथं मुजुरी नकोय. काय बिगर आय कार्डचे कोणी येऊन दम देईन आम्हाला इथं. आम्ही तालुक्यातलेच रहिवासी. काय यांना समजून सांगा का आय कार्ड ठेवत चला म्हणा. तुम्हाला शासन सर्वसामान्याच्या आणि रक्ताचा पगार सर्वसामान्य देतोय. माणसं आलेत व्यवस्थित बोलायचं एवढीच अपेक्षा आहे आमची. बाकी अपेक्षा नाही. काम नाही झालं 2 दिवसांनी झालं तरी चालत, पण व्यवस्थित सांगितलं पाहिजे. ते मजुरीच्या भाषेत बोललं ना तर लोक गोरगरीब जनता आहे, पिळवणूक झाल्यावर आपले निघून जातात. आणि सरपंच हे तुम्हाला बोलत नाही, यांना गरज आहे कामं घ्यायची. काय अधिकाऱ्याला बोललं का अधिकारी 6-6 महिने ते कामं करीत नाही, क्युऱ्याला विते. म्हणून आमचं तुम्हाला सांगणं आहे, तुम्ही एक संविधानिक जबाबदार पदावरती आहेत. तुमच्या अंडर हे लोक कामं करते. यांच्या दबत्या आवाजातल्या चर्चा आम्हाला पक्के माहिती काय आहे, काय नाही ते. मला काही हा 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 त्याच्या दिवशी माझं काही घेणं नाही. मला काम करण्याचं. मग आता तुम्हाला आम्ही ऑन पेपर सगळं देतोय, त्याच्यावर काय सुधारणा होईल काय नाही ते तुम्ही बघा. धन्यवाद. Yeah.